श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होये दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होये चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण. जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वानिती भले सज्जन ज्या मार्गी गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णो पुढे स्वामी चरिता. अत्यांधळे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसा इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरण शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्याशी देखिले अनेक तपासी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्य मंडळ विलोकिती. एक पंचाग्न साधन करीती. एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर एक केला उर्वकर. एक घालती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्य सांगते गुह्य नाम. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एक समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाची धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी. चांगले त्यांच्या हृदयगता अंतरामाजी आधीच. सन्मुख पाहुणी तयांना आज्ञाचक्र भेदला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता ते तिची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारद्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ असो झाले काही वेळ. समाधी उतरता तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पादांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर सती रूप घेती मानवांचे. मी आज कितीक दिवस हठयोग साधन करावयास. केले बहुत सायस परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथीची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती गेली. एक दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहून नृसिंह सरस्वतींशी समर्थ बोलले त्या समयाशी. लोकी धन्यता पाऊलासी वारोळशी ती पाळोनी. तेसी द्यावे सोडूनी तरी श्रेष्ठ तो पाऊसी जणी. मग सहजची सुरभवनी अंती जासी सुखाने. ऐकुनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळा मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील. पर्यांतरीची खून येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक ना बोलवे. सिद्धी करुणी प्रसन्न वाढविले आपुले महिमान. तोची वारोळशी ते समान अर्थ स्वामी वचनांचा. असो तेव्हापासून सिद्ध तिथली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केले यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. ऐसी सदिच्छा अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप महिमा त्यांचा नवर नवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊन बंड केले ज्यांनी.
समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. असे वाटले त्याचे चित्ता दर्शनात पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर. घालून साष्टांग नमस्कार मना माझे पार्थित. सो कार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्रींच्या करी. मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बेसला दूर श्रीनी जाणले अंतर. त्यांचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेरी. सरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतकरणी. समर्थांते आपुली करणे नावडे सर्वता म्हणतसे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाये भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमान पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यांचे यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थीची असो स्वामींचे भक्त. तात्या बसले विख्यात राहती अक्कलकोटात. राजश्रीत सरदार काही कारण झाले संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडले भक्त झाले स्वामींचे. मायेपास तोडून दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एक दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टींसी मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परे झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. हे पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काही सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे तू आतुरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल परतले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णताती. बैला प्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐसे लीला संख्या वर्णू जाता भारील ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारांभूत चरित्र सार मात्र येथे. जयांची लीला गम्य ध्याती जाते निगमागम. सूर नर वर्णताती गुण अनादि शुद्ध परमात्मा. नाना रूपे नटुनी स्वेच्छे विचरे जो याजिनी. भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारित. त्या परमात्याचा अवतार श्री स्वामी ते दिगंबर प्रकट झाले धरणीवर. जग उद्धारा कारणे त्यांची पदसेवा निषेधिनी. करुणी तत्पर सदा भजनी विष्णू शंकरांच्या मनी. हेची वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. एक विशुद्धाध्याय गोड हा. श्री स्वामी चरण परमोस्तु श्रीमस्तो शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.